सावकाश. बापरे, केवढा घाम फुटलाय तुम्हाला. तुम्हाला खूप उकडतंय का हो? आजपर्यंत मी आयुष्यात इतका कधी चाललो नाही. इतक्या पायऱ्या पण मी एकाच वेळेस कधी चढलो नाही. मला जायला लागेल डॉक्टर. तुम्ही थांबता, मी पाणी वगैरे आणू का? काही नको मला. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला सांगा, आज तुम्ही मुद्दामून लिफ्ट बंद केलीत का? म्हणजे केली नसावीत. आय होप. नाही अर्थात. अहो, असं काय बोलताय तुम्ही? आय एम रिअली सॉरी. तुम्हाला आज पायऱ्या चढाव्या लागतायत. चला. बंध हे जोडले तरी रीत नाने हमीची. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना. पीड तो घातली तुटेना. थांबत जाऊया, काही हरकत नाही. आलंच आता. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही, गैरसमज कसला. हे बघा, लग्न या दोघांना करायचं आहे. त्यामुळे त्यांना काय वाटतं, त्यांचं मत हाच फायनल डिसिजन असलं पाहिजे. आपण फक्त सुचवायचं काम करू शकतो. येतो आम्ही. समर सर, एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला? म्हणजे तुम्ही हे जे सगळं आणलंय ते प्लीज घेऊन जाल का? काही हरकत नाही. ठीक आहे. मयूर, हे घेऊन जा सगळ्या भेटवस्तू. नंदू या. हो. चल. रोहन, कसले भिकेचे डोहाणे लागलेत तुला? हा, काय तू अजून काय हवंय तुला? का तू अंगठीला आणि गरजबेवायला नाही म्हणालास? आई बघा, हळू बोल ना. काय ते पाहुणे जेमतेम घराबाहेर गेलेत. आपण नंतर बोलूया ना याबद्दल. बोलू काय नंतर बोलू? आधी तू तिथे का बोललास असं मला ते सांग. आई प्लीज थांब ना. नावट कुठला? गॉड, आता आज तरी सगळं सॉर्ट होऊ दे यार. प्लीज प्लीज प्लीज, सगळ्यांचे मूड चांगले राहू दे. आर्ग्युमेंट्स नको होऊ देत. आणि मेन म्हणजे रोनी परत काहीतरी वेड्यासारखी बडबड नको करू दे. आज जर काही गडबड झाली ना, तर मग मी, गॉड, फिंगर्स क्रॉस्ड. तुला ना रोहन, कुठे कधी काय बोलावं ना तेच कळत नाही. देवाने इतकी चांगली संधी दिली, पण नाही, सोन्यासारखी संधी लाथाडली. ते दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात ना, तशातला प्रकार झालाय हा. चांगला राहिला असता समर राजवाड्यांच्या घरात. घरात कसला महालच आहे तो, महाल. आणि वरून तू जावई म्हटल्यानंतर कुठं ठेवू आणि कुठं नको असं केलं असतं त्यांनी. आई, मुळात मी माझं घर सोडून त्यांच्या घरी जाऊन का राहायचंय? का त्यांची मुलगी नसती आली त्यांचं घर सोडून इकडे? आई, ती आली असती कारण तशी पद्धत आहे आपल्याकडे म्हणून. आई, ते मला त्यांच्या घरी बोलवत होते कारण त्यांना हे घर छोटं वाटतंय. या दोन गोष्टींमध्ये फरक नाहीये का? अरे पण काय प्रॉब्लेम होता तुला? काय तुझं नुकसान झालं असतं, त्यांचा गरजावे झाला असतास तर? आई, मंदाकिनी, आणि सगळ्यांसमोर तू त्याला हा पर्याय का निवडायला सांगत होतीस? अरे म्हणजे काय, असं कसं बोलता तुम्ही? मला एक सांगा, मुलगा जर चुकत असेल तर आई या नात्याने मी त्याला समजावायला नको? तुझं काय म्हणणं आहे का? ते लोक श्रीमंत आहेत म्हणून रोहनने त्यांच्या घरी राहायला जायचं? बिघडलं काय? राहिला असता की आयुष्य आरामात तो. आणि मी काय त्याला जंगलात जाऊन राहा असं म्हणते का? नाही ना. चांगला समर राजवाड्यांच्या महालात राहिला असता. 10-12 मदतनीच असत्या हाताखाली, 4-5 गाड्या असत्या. काय कमी होतं त्याला सांगा बघू? पण त्यातलं रोहननं काहीही कमावलेलं नसेल. अगं त्यांच्या पैसे, मग रोहनची काय किंमत उरेल त्यांच्या नजरेत? अहो, असतं एखाद्याचं नशीब की त्याला कष्ट न करता पैसे मिळतात. एवढं काय त्यात?
मला एक सांगा, थांबा, आपण गेलो होतो त्यांच्या मागे, त्यांनीच सुचवलं ना? तुझ्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही मला. मगाशी ती अंगठी काय हातात घेऊन बघत बसली होतीस? घर जावाई व्हा म्हटलं की लगेच हो म्हणालीस. हो मग बरोबर आहे. तुम्हाला मुळी माझं काही कळणारच नाही, कारण तुमचा आणि व्यवहाराचा काही संबंधच नाहीये. कसा संबंध? बास पुरे, प्लीज तुम्ही भांडू नका ना दोघं. अगं का म्हणू नको, ऐकतच नाहीये ते. आता तू मला सांग, घरामध्ये ना म्हणजे जगामध्ये संपूर्ण आनंदी पैशाचा पाऊस पडत असेल ना, तरी आपलं घर मात्र कोरडं ठणठणीत असणार आहे. कारण तुम्हाला पैसाच नकोय, तुम्हाला सुखच नकोय, है ना? एवढी पैशाची रास आहे त्यांच्याकडे, त्याच्यात ती 4 नाणी आपल्या पदरात पडली असती तर बिघडले कुठं? दारात आलेल्या लक्ष्मीला तुम्ही लाथाडलं होतो. कारण काय? कारण तुम्हाला या गळक्या छपराच्या घरातच राहायचंय. राहा. आई, 1 मिनिट. रोहननी त्यांच्या घरी घरजावई बनून जाणं हे चूकच आहे. हे बघ, मी मान्य करते, त्यांना आपलं घर लहान वाटू शकतं. त्यांची मुलगी श्रीमंतीत वाढली आहे, त्यामुळे तिच्यासाठी घर लहान असेल. पण मग त्यांनी रोहन आणि अदिराने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहावं बाबा, असं म्हणायला हवं होतं ना. फक्त घर लहान वाटतंय म्हणून आपल्या घरातल्या मुलाने त्यांच्या घरात जाऊन घर जावई बनायचं, हे मला पटलेलं नाहीये. आणि या बाबतीत मी रोहनच्या बरोबर आहे.